देशात सध्या एसआयआर प्रक्रिया राबवली जाते। बीडमध्ये या सर्वे दरम्यान बीएलओला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली। बीडच्या परळीत चौघांनी शिक्षक महफूज जाकीर शेख यांना कॅम्पमध्ये मतदानाचे फॉर्म घेऊन आमच्या घरी काय येत नाही असं म्हणत चापट आणि बुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली। इतकंच नाही तर या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा मागे घेतला नाही तर आम्ही बाहेर येऊन तुला बघून घेऊ अशा भाषेत धमकी दिली। दरम्यान या प्रकरणी शाकीर अहमद शेख, जुनैद शेख, शुएब शेख आणि एक अनोळखी इसम अशा चौघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा अधिकचा तपास परळी शहर पोलीस करत आहेत। 11:30 ते 12 दरम्यान इथे काही लोक आले आणि मला फॉर्म का देत नाहीत म्हणून मला मारहाण केली, शिवीगाळ केली आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि म्हणाले की तू तू जर असं कंप्लेंट करा तर हम नोटिस भी को नोटीसवर सुटून तुम्हाला नंतर बघीन म्हणून म्हणले मला। आता ते म्हणतात की तुला नंतर मी सुटून आल्यावर नोटीसवर सुटून आल्यावर तुला बघून घेईन। आणि आता बातमी नांदेडमधून। निवडणूक आयोगानं बीएलओंना घरोघरी जात मतदारांची पडताळणी करा अशा सूचना दिल्या। नांदेडमध्ये मात्र सत्ताधारी पक्षाचे लोक हे कॅम्प लावून बीएलओला जागेवर बसवून ठेवल्याचा आरोप काँग्रेसनं केला। कॅम्पच्या